माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू ये, वंशाच्या दिरापायी नको पण ती विचवू आई. 9 महिने 9 दिवसाने हो झाली जग बघण्या घाई, वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विझवू आई. ती आई सांगते अगं दिव्यापायी पण तिचा विषय नाश करू नको. उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नक मुरडणार ग. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू ये, वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विचवू आई. कंस राक्षस होता मायबाप, पण तुमच्याने माझ्यापेक्षा 1000 पट चांगला होता गड्या. तुम्ही मसाला असं कसं म्हणता? अरे कंस कमीत कमी जन्माला आलेले पोर मारत होता, आपण ते एवढे हलकट झालो महाराज गर्भातल्या पोरी सुद्धा मारायला लागलो. मला काही कळत नाही. प्रत्येकालाच वाटतं मला मुलगाच पाहिजे. मुलगा काय दिवे लावतो मला काही अजून कळलं नाही. दशरथ माहितीये तुम्हाला? दशरथ तुमच्या गावचं नाही. प्रभू रामचंद्राचा बाप दशरथ. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न 4 पोर होते दशरथाला. किती पोर होते? 4 पोर असून दशरथासारख्या बापाला जर पोराने पाणी पाजलं नाही तर तुम्ही आणि मी अपेक्षा काय करायची आपले पोर आपल्याला पाणी पाजतील? एक सांगू, जीवनामध्ये जर मुलगी जन्मालाच आली नाही तर कसं होणार? उद्या या देशाची संतती कशी वाढेल? मुलीची हत्या गर्भात करू नये, लेकराची हत्या गर्भात करू नये हे ज्ञान तुम्हाला माणसांनी दिले का राक्षसांनी दिलेले? कोणी दिलेले? मी माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करतो गड्या हो. तुम्ही आणि मी फक्त राक्षसाचे नावं खराब केले. आपलं जर कार्य पाहिलं तर राक्षसापेक्षा पुढचे आपण लोक. रावणाला 10 तोंड होते असं रामायण सांगतं. किती तोंड होते रावणाला? मग तोंड जर 10 झाले तर डोळे किती झाले? 10 दोन्ही. रावणाला 10 तोंड होते, 20 डोळे होते, तरी रावणानं जन्मामध्ये फक्त एकाच मायमाऊलीकडे वाईट नजरेने पाहिलं. तिचं नाव आहे सीता. तुम्हाला मला 2 असून तुम्हाला कोणतीच मायमाऊली चांगल्या नजरेने दिसत नाही म्हणून तो कोपर्डी सारखे बलात्कार या महाराष्ट्रामध्ये घडले महाराज. आज आपली पोरगी शाळेत गेली तरी घरी येईल म्हणून काही गॅरंटी नाहीये. एवढं अवघड वातावरण झालं. 60, 65 वर्षाचे म्हातारडे सुद्धा 5, 6 लेकरावर अत्याचार करायला लागले, मुलीवर अत्याचार करायला लागले. खरं सांगू का महाराज, मला माफी मागून एक वाक्य बोलायचं तुम्हाला. आज तुमच्याने माझ्याकडे पैसा खूप आलाय महाराज. पैसा आला, गाड्या आल्या, बैठकी आल्या, बंगले आले, सगळ्या गोष्टी आल्या, सोनं नाणं सगळं आलं. पण 2023 मध्ये जर माणसाचा सर्वे केला ना तर माणसं जेवढे विचारानं गरीब झाले तेवढे 50 वर्षापूर्वी नव्हते गड्या हो. 50 वर्षापूर्वी लोकांचे बंगले नव्हते, छोटे घर होते, पण त्या घरामध्ये 30, 40 लोक ऍडजस्ट होत होते. आता बंगला 5 कोटीचा, घरामध्ये 2च विठ्ठल रुक्मिणी, पुंडलिक सुद्धा नाही. कसं होणार महाराज? अजिबात नाही. म्हणून एक सांगू तुम्हाला, जीवनामध्ये पैसा कमी कमवा पण जीवनामध्ये संस्कार गोष्ट खूप महत्वाची. कोणाच्याही घरी गेलो की त्यांच्या काही माया सांगतात, म्हणतात महाराज माझ्या पोरीला सीतेसारखा वनवास. तुमच्या पोरीला सीतेसारखा वनवास असू शकतो माया हो. तिच्या भेनं सासून फाशी घेतली तरी म्हणतात ते सीतेसारखा वनवास. कसं जमल? शक्यच नाही हो. आता वनवासन ह्या गोष्टी कुठे राहिल्या महाराज? पूर्वीचा काळ होता, सासू पाहिली की सून गाय भरत होती. आता सून पाहिली की सासू आपत थर 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 थर. झालंय तसं. प्रत्येक सासांना माझी विनंती, प्रत्येक सुनांना सुद्धा माझी विनंती. प्रत्येक सासून जर आपल्या सुनबाईला लेकीसारखा जीव लावला तर घरात भांडणं होणार नाही. आणि प्रत्येक सुनबाईनं जर आपल्या सासूला आईसारखं प्रेम दिलं तर जीवनामध्ये भांडणं होणारच नाही. कारण सासूचं वय असतं 65 वर्षाचं आणि सुनेचं वय असतं 25 वर्षाचं. 25 वर्षाचे विचार आणि 65 वर्षाचे विचार एकत्रित होऊ शकत. कारण सासू ज्यावेळेस सून होती त्यावेळेस तेल पाहायला भेटत नव्हतं. यांच्या काळात तेलाचे ड्रामचे ड्राम आहे. सासूबाईला वाटतं नुसतं तेलाचीच भाजी करते, तुला काय करायचं? तुझ्या जन्मात नव्हतं, तू घे की खाऊन. प्रत्येकानं जर असं सम्याराम्यानं वागलं तर जीवनामध्ये भांडण होण्याचं कारणच नाहीये. पण सासा 1 नंबर आडेल तर सुना 2 नंबर आडेल. आमच्या शेजारची काकू आहे, 2-4 दिवसापूर्वी मी घरी असताना तिचा जवाई आणि तिची लेक आली होती. मग आता जवाई लेकाचं जेवण वगैरे झालं, तिने मला आवाज दिला, हे महाराज. म्हणलं काय ग काकू? ये म्हणे जवाई बापू आलेले. मग आता जेवण वगैरे झालं, जवाई निघाले. त्या जवाईनं बुलेट घेतली होती. काय घेतली होती? बुलेट. मग आता दोघं नवरा बायको चालल्यानंतर ती आमची काकूच्या डोळ्याला धरा लागले, बघ ना म्हणे माझ्या मुलीची जवायची कशी लक्ष्मीनारायणाची जोडी शोभती. मला खूप सुंदर आहे. आणि दुसऱ्या दिवशी आमचा बाजार होता आणि तिची सून आणि तिचा लेक 2 व्हीलरवर बाजाराला चालले. परत आमच्या काकून मला आवाज दिला, पुरुषोत्तम. मला काय? इकडे बघ रे म्हणे माझ्या सुनानं लाज सोडली, कशी 2 व्हीलरवर बसून चालली. खरं सांगा अशा सासूला हाणलं नाही पाहिजे तर काय हो? म्हणजे स्वतःची लेक चालली त्यावेळेस लक्ष्मीनारायणाचा डोळा आणि सुनबाई चालल्यावर लाज सोडली. असं अजिबात करू नका, लक्ष देऊ नका. लक्ष्मणजी म्हणले, देवा मागच्या जन्मात मी तुझ्यासाठी खूप कष्ट केले, आता मी हे सहन करू शकत नाही. ते हुशार आहे. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. देवानं सांगितलं, अरे मागच्या जन्मात तू लहान भाऊ झाला, आता तू वडील होई बा सर्वज्ञ, पाळील मी अज्ञा तुझी बारी. ठरलं महाराज. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले. एका कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली. थाटामाटात मिरवणूक निघाली आणि आकाशवाणी झाली, कंसा
तुझ्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार आहे, तिच्या पोटी येणारा मुलगा तुला मारणार आहे. बस आपल्या बहिणीचं लेकरू आपल्याला मारणार हे भावाला कळल्यानंतर पैठणी गेलोय. तो कंस होता महाराज. घेऊनी या खडग माराया धावला, 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 घेऊनी या खडग माराया हिच्या पोटी येणारा मुलगा मला मारणार हे कळल्यानंतर कंसाने तलवार घेतली आणि मारणार वसुदेवाने हात पकडला. ए कंसा, अरे तुझी बहीण आहे आणि स्त्रीची हत्या करणं ब्रह्मपातक वेड्या. हिच्या पोटी येणारा मुलगा तुला मारणार आहे ना, काळजी करू नको. ठरल्याप्रमाणे कारागृहामध्ये ठेवलं. कारागृहामध्ये ठेवल्यानंतर 2-3 वर्ष ओलांडल्यानंतर सुंदर असं वसुदेवाला मुलगा झाला. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. तो मुलगा वसुदेवाने हातात घेतला आणि कंसाकडे गेले. तुम्ही सर्व मंडळी अनेक वर्षापासून काल्याचे कीर्तन ऐकतात. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. कंस हा देव होता का राक्षस होता? हो, कोण होता माया? हो, कोण होता? माऊस भाऊ का मान भाऊ तुमचा? कोणीतरी असेल ना. कंस कोण होता? राक्षस होता. कोण होता? कंसाने त्या मुलाकडे पाहिल्यानंतर कंसाच्या मनामध्ये दया आली. कंस विचार करू लागला, अरे मला तर आठवं मारणार आहे. पहिल्यानं काय केलं? थोडं चरित्र बाजूला ठेवू, आपल्याकडे येऊ. कंसाने विचार केला, आपल्याला तर आठवं मारणार आहे. पहिल्यानं काय केलं? सोडून दिलं. पुण्य सारावया भेटे देव ऋषी वरी बालकाशी ठेवू नको. पहिलं मारलं, दुसरं मारलं, तिसरं मारलं, चौथं मारलं, 5वं मारलं, 6 मारित दुराचार्य, 7वा जो गर्भयोग मायाने ताश्चर्य करीत जगा माझी. आणि 8व्याची तयारी सुरू झाली. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, 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 देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. सूर्य कंसाचे हृदय जळत असे. भगवंताच्या अवताराचा काळ जवळ आला. सर्वांना ज्ञाते दशरथ ते मारिला तोचे होता मास वर्ष ऋतू असे कृष्ण पक्ष वसुरामध्ये बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती अयोनी संभवनो एकाही श्रमी नाम याचा स्वामी प्रकटला. 8 वर्षाची मूर्ती देवकी माते समोर प्रकट झाल्यानंतर देवकी रडायला लागली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी जणी कंसाशी कळेल माझ्या बाळासी मरेल. महाराज 8 वर्षाची मूर्ती देवकी माते समोर प्रकट झाल्यानंतर देवकी रडायला लागली. देवाने सांगितलं, आई एक काम कर, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे हो ठेवी मज आणि येते मनसी रक्ष पाळ तेम्या मोहिले सकळ. भगवंताला उचललं, गोकुळात नेऊन ठेवलं आणि माईला घेऊन आले. रडे माया कर्या कांत
नामा म्हणे कुठते दूत. आता जिकडं तिकडं आनंद आहे मला. प्रत्येक गवळणीला सांगू लागली, ए अगं ऐकलंस का? गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावती एकी पुढे, ताटी वाटी सुंट वडे, वन घेऊन या ताटी, नंदा घरी झाली ताटी. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी. घरोघरी झाला लक्ष्मीचा तो असं चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश वितरित केला देवे. जिकडं तिकडं आनंद आहे, पण एकीकडे आनंद आहे एकीकडे दुःख आहे. कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टाचल काप सुटला. कंसाने मिटिंग भरवली, ऐका ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारत त्याला अर्ध राज्य बक्षीस. पहिला इडा उचलला होता पुतना मावशीने. तुम्ही असं नका समजू की महिलांना आताच आरक्षण आहे, पूर्वीपासून तेवढंच आहे. आता सुद्धा पाहतो तुम्ही पुरुषांची संख्या कोणा जास्त आहे का महिलांची? बिचाऱ्या कुठेही पुढेच बरं. सप्त्यात पुढं, राजकारणात पुढं, ग्रामपंचायत मध्ये आता जेवढ्या ग्रामपंचायतल्या अर्ध्या सरपंच तर महिलाची महाराज. सरकारचं विशेष प्रेम आहे त्यांच्यावर. आता तर त्यांना 50% एसटीत आंदोलन आरक्षण देऊन टाकलं. वा 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 वा. असं क्षेत्र नाहीये की त्या क्षेत्रात बिचारे नाहीये. आणि भांडणं तर महाराष्ट्रात 1 नंबर पुढे. बरोबर आहे का नाही? म्हणून पुतना मावशीने काय उचलला? इडा उचलला. आणि पुतणीने सांगितलं, हे दादा, एवढंच हात भरपूर मांडण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं हे काम मी तुझं फ्री करून देते. सुंदर असा शृंगार केला आणि यशोदेकडे गेली. ए यशोदे, अगं बाळ झालं तुला सांगितलं नाही? यशोदा म्हणे खूप धावपळ होती ग, काही कळलं नाही. कोण आहे ग तू? म्हणे मी तुझी मावस बहीण आहे. यशोदा म्हणू लागली, मला मावशीच नाही, मावस बहीण आली कुठून? पण आता जाऊ दे, लेकरू बघायला आली. कुठे आहे बाळ? आता झोपी घातलं ग, खूप रडत होतं. देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो किती भोळी माय माझी. माझं बवणीचं गिरायक परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार. दुकानदार लोक एवढे हुशारे महाराज, बवणीचं गिरायक किती का हलकट असेल त्याला परत जाऊ देत नाही. एक माय माऊली चाकणच्या बाजारात वांगी विकत होती. एक माणूस तिच्याकडे गेला, मावशी वांगे काय किलो आहे ग? ती म्हणली, दादा 30 रुपये किलो. हा म्हणला, महाराज लोकांना मसाला वांग करायचा असं कर ना, 25 न दे ना. तिने हात जोडले, दादा या वांग्यावरच मला रूम भाडं भरावं लागतं, माझ्या मुलाचं शिक्षण कुटुंब याच्यावरच चालतं, मला 27 न भेटले, 2-3 रुपये मी काढते. असं करा ना दादा, तुम्ही असं करा, आल्या त्या भावात घ्या, 27 न घ्या ना. हा म्हणे 25 न द्या. ती बाई वैतागली, म्हणे भाऊ मला तुला वांगे द्यायची नाही, तू पुढच्या दुकानावर जाय. माणूस थोडा बोलायला हुशार होता. म्हणे मावशी असं करू नको ग, माझ्या हाताने बवणी करून बघ, संध्याकाळपर्यंत तुझ्या टोपल्यात एकही वांग शिल्लक राहणार. बाई त्याच्या पुढची होती, म्हणे करे मेल्या तुझ्या हातामध्ये अशी काय जादू आहे? याने तिला सांगितलं, मावशी माझ्या बापाची 100 एकर जमीन ह्या हाताने गमवली ग, मी तुझं टोपलं भर वांगी काय घेऊन बसलीस? बवणीचं गिराईक परत जाऊ द्यायचं. उचललं महाराज. भगवंता पुतनाकडे गेले आणि पुतनेनं भगवंताकडे पाहिलं, उचललं पुतनेला. सामुंच मुंचालमिती प्रभासने स्विड्डमाला अखिल जीव मर्मिनी विवृत्त नेत्रे चरणो भुजमहु प्रसन्न गात्रा श्रीपती रोडोदहा. रडायला लागले पुतना, देवा सोड, देवा सोड. देव पुतनेला म्हणला, पुतने पहिलं तुम्ही कोणाला धरत नाही, एकदा का कोणाला धरलं तर मरेपर्यंत सोडत. गोविंदा ये नमो नमा. दुसरे सुद्धा माबळ भट्टाची अवस्था, विठंबीला भट तिला पाठीवरी पाठ, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर कळाले ढुंगणाचे, धोतर कळाले ढुंगणाचे, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. अनेक प्रकारच्या राक्षसांचा उद्धार केला. कालेच्या कीर्तनामध्ये राक्षसांचं वर्णन करत जाऊ नये. जगाचा मालक दिसायला एवढा सुंदर एक दिवसाचा प्रसंग आहे. भगवंताचा सुंदर असा शृंगार यशोदेने केलाय. आणि प्रत्येक आईचा एक स्वभाव आहे. पोराचा मेकअप झाला त्याला एकदम मस्त पावडर लावते, गुबगुबीत गोरं पोरग असतं. आणि माय काय करते, काजळाचा टिपका घेते, त्याच्या कुठं लावते, गालाला. एवढ्या गोऱ्या तोंडावर काजळाचा टिपका लावायची काय गरज आहे? याचं कारण असं आहे, माझ्या लेकराला कोणाची नजर. यशोदेनं शृंगार केला आणि यशोदे भगवंताला सांगू लागले, तेरा किसने किया शृंगार सावरे, तेरा किसने किया शृंगार सावरे. आईचं प्रेम
प्रेमासारखं प्रेम या जगामध्ये नाहीच आहे महाराज. आईच आपल्या पोराला आंघोळ घालते, आईच आपल्या मुलाला कपडे घालते, आईच आपल्या मुलाचा मेकअप करते, काजळही तीच लावते, आणि सर्व झाल्यानंतर आईच आपल्या लेकराला म्हणते माय माझा वाघ किती गोड दिसत आहे ना. यालाच आईचं प्रेम म्हणतात. यालाच काय म्हणतात? आईचं प्रेम. बोल कन्हैया बोल तुझे में कौन सा भजन सुनाऊ, ऐसा कोई राग बता जा तू नाचे में गाऊ. एवढं सुंदर भगवंताचं वर्णन आहे महाराज. अशा अनेक लीला भगवंतांनी केल्या. आता जगाचा मालक रांगायला लागला. रांगत असताना नामदेवराव वर्णन करतात. तळ बेतळ हात टेक रांगता मोठा झाला, गल्ली बोल फिरायला लागल्या. सगळ्या गोपाळांकडे पाहिलं, गोपाळांच्या तब्येती अशा वाळून गेल्या होत्या. देवाने सर्व गोपाळांना एकत्रित केलं आणि गोपाळांकडे पाहून देव म्हणू लागला, का रे पोरं? पोरं म्हणले, काय रे देवा? अरे आपल्या चाकणमध्ये एवढे बिअर बार असताना तुम्ही असे वाळून का गेले? असं नाही म्हणलं बरं देव, असं नाही म्हणलं, असं मला तुम्हाला म्हणायचं. तुम्ही लगेच हसून दे. अरे आपल्या गावामध्ये एवढं दही दूध तूप लोणी असताना तुम्ही असे वाळून का गेले? गोपाळ रडायला लागले, देवा जेवढं काही दही दूध तूप लोणी येणार आहे तेवढं सगळं मथुरेला जातं, डेअरीला जातं. डेअरीला काही राहत भगवंतांनी पक्ष स्थापन केला. त्या पक्षाचं नाव आहे माखनचोर मित्र मंडळ. अध्यक्ष भगवान, उपाध्यक्ष बलराम दादा, सचिव पेंद्या. देवानं सर्वांच्या खोड्या सुरू केल्या. या आलं तरी यारे लागे अवघे मागे 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 आजी देतो पोट बरी पुरी म्हणा तो बरी. आणि गोकुळामध्ये खोळ्या सुरू झाल्यानंतर गवळणी ज्यावेळेस सकाळी उठायच्या आणि गवळणीने उठल्यानंतर जे दृश्य गवळणीच्या डोळ्यासमोर यायचं त्याचं वर्णन तुकोबरा अभंगाच्या पहिल्याच्या. पाहते गवळणी तव ते पालती दुधाने. गवळणीला कळून चुकलं म्हणते नंदाची अपुरी आजी चोरी केली खरी. याच्याशिवाय हे चोरू शकतच नाही महाराज. तया विना नासी नवे दुसरी ऐसी. देवाची जी चोरी आणि तुमची माझी चोरी, आपण काही चोरू शकतो. आपण घरकुल चोरू शकतो, आपण एखादा हवे चोरू शकतो, काही काही धरणं चोरू शकतात, काही काही चोरी करू शकतो, एखाद्याचं घर चोरू शकतो. एखाद्याचं घर चोरू शकतो, जमीन चोरू शकतो, पण देवानं माणसाचं चित्त चोरेल. हरिणे माझे हरिले चित्त.
फार वित्त विसरले. हे गवळ म्हणे बाई त्याचा काही दोष नाहीये, तो निर्गुण असणारा जगाचा मालक या तुकोबराने काय केला आणि इला रूपाबळे सवे तुके आमेला त्याने आगून म्हणते नंदाची अपुरी आजी चोरी केली खरे विठो बार कुमार. अशी आई नाही की त्या आईला आपल्या मुलाचे गुन्हे खरे वाटल. यशोदा सांगू लागली बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गोचिरवाने काय सांगता घराने गोकुळच्या नारी 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी ग माझ्या खेळ लटकच घेता आळगे गोकुळच्या नारी सावळा गे चिमणा माझा गवळणीत खेळे राजा तुम्ही मोठ्या डाल गजागे गोकुळच्या नारी. बिचाऱ्या नाराज झाल्या. गेल्या होत्या कृष्णाच्या खोड्या सांगायला पण यशोदा त्यांच्याच कवळली. एका खालच्या कोपऱ्यामध्ये एक मनकर्णा नावाची गवळण होती. का ग हे गवळणीनो गेल्या होत्या ना कृष्णाच्या खोड्या सांगायला? ती म्हणल्या का गेलो तो होतो पण काही सबूत नव्हता. त्यानं माझ्या घरी या मी त्याच्या हाताला पकडते यशोदेकडे घेऊन जाते. आणि देवाला ज्या गोष्टीला चॅलेंज केलं ती गोष्ट देवाला करायला खूप आनंद. पेद्याला फोन केला. पेद्या किती नंबर वार्ड मध्ये राहते रे ती गवळण? वार्ड क्रमांक 14 रूम नंबर 420. चला तिच्याकडे. तिच्या घरी गेले महाराज. दही दूध तुपलोनी सर्वांनी खाल्लं. दया दुधाचा नासोडा केला. सगळे गोपाळ पळू लागले आणि भगवंत सुद्धा पळायला लागले. त्या गवळीला जाग आली. यशोदेचा हात त्या बाळाचा हात पकडला कृष्णाचा. अरे कृष्णा चाल तुझ्या मायकड. तुझी माय म्हणत होती ना सबूत नाही चाल तुझ्या आईकड. देव रडायला लागला. ए माय एवढ्या वेळेस सोड परत तुझ्या मतदारसंघात मतदान मागायला येणार. एकदा मला सोड. माझी आई खूप खडू शकत. थोड्या शरवण्यासाठी तिने मला उखळाला बांधलं होतं आणि तिला जर कळलं मी चोरी करतोय तर मला खूप मारेल. पण नाही म्हणल्यानंतर यशोदे चाल तुझ्या आईकड. फर 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 ओढत घेऊन चालली. मेन चौकात आली आणि सांगितलं ए अगं 1 तास झाला. एकच हात धरला. जरा दुसरा हात धर की. दुसरा हात धरूच तर देवा तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातात दिला. देव गेलं पळून. आता ती बघायची त्यावेळेस तिला दिसायचा कृष्ण आणि गावातील लोक बघायचे त्यावेळेस गावातील लोकांना दिसायचा तिचा नवरा. लोक म्हणे बाई का पागल झाली का काय झाली. नवराच ओढत घेऊन चालली. आता तिला देव नवरा दिसत नव्हता देव दिसत होता. भगवान परमात्मा चोर मार्गाने महल मध्ये गेले. यशोदा मंथन करत होती. देव खेळत होता. ही दरवाज्यात गेले. यशोदा दार उघड. यशोदा मंथन करत होती. देव खेळत होता. यशोदा चालल्यानंतर देव म्हणतो माय मी येऊ का तुझ्यासोबत? चालणार कृष्णा. यशोदेनं भगवंताला करोड घेतलं. दार उघडलं. दार उघडल्यानंतर यशोदेच्या करोड पाहिलं. कृष्णाला पाहिल्यानंतर तिला घाम चाला बाई यशोदेच्या कडेवर जर कृष्ण आहे तर माझ्या हातात कोणी खाली पाहिलं तिचंच कॅलेंडर मालक तुम्ही. अगं बावळे 1.5 तासापासून तुझ्या सोबत आहे. इथं तर घामच आला बाई. हाताला धरलं तेव्हा कृष्ण होता. नवरा झालाच कसा. एका झाडाखाली बसली. डोकं दुखू लागलं. कसं करावं काय करावं. झेंडूबाबा लावता लावता देव प्रगट झाले. हे बघ बाई याच्यानंतर मला धमकी द्यायची नाही तर तुझ्या मागं कधी इडी लागेल काही सांगता येत. धमकी द्यायची नाही. पक्षाच्या विरोधात बोला. तू जर का काही चुकीचा पाऊल उचलला तर तुझा कार्यक्रम लावणार. आता तरी तुझा नवरा झालो. परत जर तू माझ्या आईकडे करायला घेऊन आली तुझा आजर सासरा होईल. माझ्या नादी लागायचं. माझ्या जे नादी लागले त्यांचा कार्यक्रम लागलाय. रावण लागला. मातीत गेला. कुंभकर्ण लागला. ज्यांनी देवाचा विरोध केला त्यांचा शेवट झालेला आहे महाराज. देवाचा विरोध करू नका. देवाला मानू नका पण देवाचा विरोध करू नका. महाराष्ट्रात असं झालेलं आहे महाराज. ज्या लोकांना चांगलं काम करून मोठं होता येत नाही ते नालायक चांगल्या लोकांना नाव ठेवून मोठं होतात. लायकी नसताना ज्ञानोबरायासारख्या संतांना नाव ठेवायचं. लायकी नसताना तुकोबरायासारख्या महात्म्याला नाव ठेवायचं. अरे तुमच्या पंजोबाचं नाव तुम्हाला माहित नाहीये. 400-500 वर्ष झाली माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय 700 वर्ष झाले तरी ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव आज अजरामर आहे. याच्यापेक्षा अजून दुसरा काय चमत्कार असतोय तुम्हाला साधू संतांचा. म्हणून भगवंताने अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. गवळण नाथ बाबा वर्णन करतात. दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता सापडेन यशोदे बाळ तुझा काना पोटवर सोसू देंगाना. तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीसी गाठ देवोनी गाठ बाई कोणा सुटेना
यशोदे बाळ तुझा काना कुटवर सोसो धिंगाणा. यशोदाकडे अनेक खोड्या आल्या, काही गवळत यशोदेला सांगू लागल्या. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. हे गवळण आणि हे गोप्या भगवंताला कंटाळून म्हणे गोकुळात राहायचं नाही. गाडी पाहिला म्हणजे सामान भरलं, निघून चाललं. पेंद्याने फोन केला, ए कृष्णा, अरे ते खालच्या कोपऱ्यात ते गवळण आणि गोप्या निघून चालला आपला पक्ष सोडून. काळजी करू नको, मी आहे ना. गाव सोडून 2 किलोमीटर जात नाही. त्या गवळणीला एवढी तहान लावली देवाने, तिचा नरडा कोरडा पडला आणि ती आपल्या मालकाला सांगते, हे बघा मला खूप तहान लागली, मला पाणी प्यायचं. तो म्हणे अगं 2 किलोमीटर झालं नाही, चालत थोडं. नाही मला काही माहिती नाही, मला तहान लागली. हा बैलाचा कासरा आवरून मी पाणी घेऊन येतो. त्याला कळशी घेतली आणि एका तळ्यामध्ये पाणी आणायला गेले. ते पाणी भरूस तर देवाने तिच्या नवऱ्याचं हुबेहूब रूप घेतलं. तसा चष्मा, तसाच कोट. आणि तिला सांगितलं, हे बघ एखादा ₹100 येईल आणि तुला म्हणून तू माझी बायको आहे. ती म्हणे तुम्ही वेडे झाले का, तुम्ही माझ्यासोबत असताना दुसरं कोणी येईल. डुप्लिकेट भगवान तिला घेऊन चालले. हे ओरिजिनल नवरा सुंदर ते ध्यान नेमकं धरणातून वर येत होतं. मी जिवंत असताना कोण असं चालली आवाज, अगं मी हाय. तिला वाटलं मा नवरा जवळ बसताना हे म्हणतो, तशी खाली उतरली, चप्पल काढली, 2 त्या कानाखाली लावून द्या. जे खरं होतं ते म्हणे गेली कडे बायको, आता काही बायको भेटत. तो म्हणायचा माझी आहे, हा म्हणायचा माझी आहे. अशी परत एक तिसरं तयार झालं. असे 5 नवरे ती एकटीच. हे म्हणे बाई पिक्चर मध्ये डबल रोल पाहिलं पण 5. तिला तर घामाच्या यायला लागला. जो खरा होता त्यानं गाडी वळवली आणि नंदबाबाकडे गेले. नंदबाबा माझी पत्नी हो. हे चौघ कुठून आले काही कळत नाही. हे म्हणतात आमची पत्नी आमची पत्नी आहे. आता नंदबाबा म्हणजे देवाचा बाप आहे ना. आपलं पोरग किती बावळ आहे बापाला माहित असतं, पण बाप सांगत नाही. यशोदे यशोदे यशोदे, अगं कृष्ण कुठे आहे. यशोदेनं सांगितलं, मेदनकरवाडीला काल आहे. सकाळी 6 वाजल्यापासून बाबा तिकडे. नंदबाबाला कळलं हे आपलंच कट्ट आहे, दुसरं कट्ट एवढं विचित्रपणा करू शकत. नंदबाबाने 20 फुटाचा खड्डा खाल्ला. किती फुटाचा? 20 फुटाचा खड्डा खाल्ला. सांगितलं ज्याची बायको त्याला पलीकडे उडी मारायची, बायको घेऊन जायची. ज्याची खरी होती तिथं डोक्यालाच वाचलं बघू. 20 फुटाचा खड्डा आहे, उडी जर मारायला लागलो, जर खड्ड्यात पडलो तर बायकोही जायला, पाय पडत. सिर सलामतो पगडी 50. अजून काही आपलं वय झालेलं. आता डुप्लिकेट होते, त्यांनी उड्या मारल्या. देवाला कळलं आता याचीच बायको घेऊन गेले. अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या महाराज. आवारी आवारी फुला काना नासियेल्या अबूच्या सुना. महिला मंडळी माया आता पुढे अजिबात जागा नाही. तिकडून जर पलीकडे बसता येत असेल, तिकडे काहीतरी व्यवस्था असेल सावली ते बसा. आता पुढे जायला अजिबात जागा नाही. म्हणजे तुम्ही बरोबर जेवायच्या टायमाला आल्या. त्या बिचाऱ्या परेशान आहे सकाळी 10 वाजेपासून. त्याच्यामुळे तुम्हाला जिथं जागा भेटेल तिथंच बसा. विठ्ठल अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. बरोबर 11:45 तोत्री गवळण यशोदेकडे आली. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. यशोदा म्हणली काय सांगू काय सांगू, काय लावलं. आम्हाला भूक लागली, लवकर सांग. जात होते यमुना पानिया, वाटेत भेटला थांबला. दोईवल टोपी मैल पुछाचिन खांद्यावली कामला. अग ऐक नाही यशोदे, तेने माझी दिली तवाली, मग मी तेथून पलाली. पलता पलता धतलून पललिंदोईची धादल भूतली. माझे दुलदे पुतले, मग मी ललत बचले. निघलून आले छालंग पाणीन मला पोताती धरले. काय सांगू तू ते बाई, भगवंताने केल्या. खोड्या वाढल्यानंतर ईश्वर म्हणली भाऊ तू आता इथं राहायचं नाही. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. भगवंताला सांगितलं गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना, गाई गोपाळ सवंगडी वना. घेऊन जाय खेळे नंदाचा काना, विटू दांडू चेंडू लगोरी नाना परी. खेळ मांडिये ना यमुनेच्या तीरी. तिथं सुद्धा भगवान परमात्मा शांत नाही बसले. तव 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 गडी आला तिखून, डाव दिला झोकून, गेला गुडगा वाकून, गेला गुडगा वाकून. किती करशील रे कुर खोडी,
सांगतात, मला 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 कसा सापडला आज आले तुझ्यावरी लाज, नाही तोडीसी लाज, नाही तोडीसी लाज, नामा मने सकळ धन्य दामाजीचे कुळ. अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या आणि खोड्या केल्यानंतर तेव्हा गोपाळांना भुका लागल्या. चला वळू गाई बैसू जेवळे के ठाई बहु केली वन वन पायी पिटी झाला अक्षीनं. भगवंताने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि पहिला काला माझ्या भगवंताने जो केलाय तो यमुनेच्या किनारी बिभ्रत वेणुम जठरपडयो शृंगवेत्रेच्या कक्षे वामे पादमशूल कबलं तत्फलांगिरिषु तिष्ठन्मध्ये स्वपरि सूर्यो हासयन् नर्मभिस्वै स्वर्गे लोके मिषति भुभुजे यज्ञ भुबाल केली. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. तोच काला माझ्या ज्ञानोबराय तुकोबराणी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाया वाटी. आणि तो काला सकल संतांच्या आशीर्वादामुळे आपल्या गावामध्ये, म्हणून त्या साधू संतांचं एकदा प्रेमानं भजन करा. ज्ञानेश्वर